आपण फायनान्स बद्दल बोलायला का घाबरतो? घाबरतो की लाजतो. समजा तुम्ही डॉक्टरकडे गेलात, डॉक्टरांनी जर तुम्हाला काही प्रश्न विचारले आणि तुम्ही जर त्याची अर्धवट माहिती दिली, तर मला सांगा त्याचा प्रॉपर इलाज होईल का? हेच फायनान्समध्ये पण होत आहे. इन्व्हेस्टमेंट्स, फायनान्शियल प्लॅनिंग्स, गोल विचारले की समोरून उत्तर येतात, "मी काय फारसं लक्ष देत नाही. माझे घरचेच बघतायत. माझी वाईफ सगळं सांभाळते." ही उत्तरं तर मी खूप वेळा ऐकली. नो डाउट महिला उत्तम फायनान्शियल प्लॅनिंग करतात. पण अनेक वेळा मला असं वाटतं, तुम्ही काहीतरी लपवत आहात. लपवत आहात कारण आपलं काहीच प्लॅनिंगच नसतं आणि ते सांगायला ना घाबरतात, लाज वाटते. मित्रांनो, यात लाजण्यासारखं काहीच नाही. तुमचं वय काहीही असो, आजपासून ही इन्व्हेस्टमेंट सुरू करता येते. आजपासून ही फायनान्शियल गोल सेट करता येतात आणि ते गोल्स अचीव्ह करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. जसं डॉक्टर किंवा वकील तुमची माहिती कुणालाही सांगत नाही, तसंच तुमचं फायनान्शियल इन्फॉर्मेशन आमच्याकडे पूर्णपणे सेफ असतं. फायनान्स बद्दल बोला, प्लॅनिंग स्वीकारा, फ्युचर सिक्युअर करा आणि ज्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग त्यांच्या वाईफवर अवलंबून आहे, अशा मित्रांना हे रील्स जरूर शेअर करा.